हॅलो, गुड मॉर्निंग. यावेळी टायमिंग सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आणि मी स्वयंपाक बनवत आहे. म्हणजे बऱ्यापैकी किचनची कामं आवरलेले आहेत. भाजीला काही ऑप्शन नाही आहे, म्हणजे थोडंफार ठेवलेलं आहे. पत्तागोबी थोडीशी आहे, गवार थोडीशी आहे, टोमॅटो, बटाटा. मग मी विचार केला की या सगळ्याची मिक्स भाजी बनवायची. छान बनते भाजी. आणि यांच्या काकाची तब्येत ठीक नाही आहे, त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आम्हाला हॉस्पिटललाही जायचं आहे. तर ताई येईपर्यंत मी सगळ्या कामापासून फ्री होते, म्हणजे तिकडेही नेण्यासाठी आम्हाला स्वयंपाक वगैरे बनवून मला पॅक करून घ्यायचा आहे. तर भाजी बनवते मी, मग नंतर कणिक मळते, भाकरी बनवायच्या आहेत आणि भात आणि वरण हे बनलेलं आहे. तर इकडे मी गोबी घेतलेले आहे आणि जे वरचं पान असतं ना, ते एकदम काळपट होतं, तर ते वरचं पान मी अगोदर काढलं आणि पत्तागोबी अशा पद्धतीने मी पातळ कट करून घेत आहे. याची भाजी छान बनते, पण पुरेशी होणार नाही म्हणून मी सगळे मिक्स करून बनवत आहे. तर अशा पद्धतीने मी बारीक म्हणजे छान पातळ इकडं कट करून घेतलेलं आहे. आणि गवारची शेंग मी अगोदरच निवडून ठेवलेली होती, म्हणजे एक वेळा भाजी बनलेली आहे आणि थोड्याफार राहिलेलं आहे त्यामधलं. म्हणजे संध्याकाळी वेळा जास्त भाजी खपत नाही आहे, तर पावशेर आणलं त्यामधलं मी अर्धं बनवते आणि अर्धं ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पातळ मी गोबी पूर्णपणे कट करून घेतलेली आहे. आता 2 बटाटे मी इकडे घेतलेले आहेत आणि साल काढून मी हे पण कट करून पाण्यात टाकून ठेवते, म्हणजे काळे पडणार नाहीत ते. तिकडे बटाटे थोडेसे असे आलेले आहेत ना, व्यवस्थित येतच नाहीत मार्केटमध्ये. म्हणजे तिने 2 वेळा आणला, 2 वेळा असेच बटाटे लागलेले आहेत. कितीही धुते मी, ती माती जातच नाही, एकदम लाल असं पाणी निघत आहे. साल काढून मी आणखीन एक वेळा धुवून घेतलेला आहे आणि कट करून घेऊया. आणि संग इथं सगळं हे साफसफाई करत राहूया, कारण किचनमध्ये थोडासा कचरा पडला आणि तसंच आपण करत गेलो खूप सारं तिथं जमतं, म्हणून जेव्हाच्या तेव्हा मी आवडत असते. ताईलाही फोन लावलेला होता की घरातनं निघाली की नाही, तर 11 वाजता निघालेले आहेत. म्हणजे घरची कामं आवरून यायला त्यांनाही थोडासा वेळ होतो. तरी पण गायत्री आहे घराकडे म्हणून जास्त ताईचं धावपळ होत नाही, कारण थोडंफार काम राहिलं तर गायत्री नंतर आवरत राहील. फक्त ताई म्हणत होत्या फक्त स्वयंपाक बनवला आणि निघालेले आहेत ते. तर 12-1 पर्यंत घरी येतील ते. तोपर्यंत मी किचनची कामं आवरून घेते, म्हणजे भाजी बनवते, चपाती भाकरी जे मला बनवायचं आहे बनवून घेते. कपडेही मी वाळू घातलेले आहेत, ते पण काढून फोल्ड करून ठेवते, कारण आम्ही गेलो आणि नंतर पाऊस आला. म्हणजे काही वातावरणाचं नक्की नसतं. आता ऊन छान आहे, पण गेल्यानंतर पाऊस उन्हातच यायला सुरू होतं, मग कपडे भिजून चिमवणार आहेत. मग ही सगळी कामं मला आवरून जायची आहेत, कारण आल्यानंतर करायचं मनही होत नाही. भांडे कुंडे सगळे मी स्वच्छ करूनच जाणार आहे, कारण तिथं गेल्यानं आम्हाला घरी यायला लेट होणारच आहे. तुम्हाला सांगेन तर रात्रीचे 10-10:30 वाजले होते मला घरी येता इतका लेट झालेला होता. इकडे बटाटे कट करून मी पाण्यात टाकून ठेवलेले आहेत आणि इकडे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण मी बारीक कट केलेले आहेत. आणखीन आपण वाटाणे वगैरे भिजत घातले, ते पण या भाजीमध्ये टाकायचं. छान भाजी बनून तयार होते. पण आता वाटाणे वगैरे भिजवलेले नाही आहेत, म्हणून मी इतक्या भाज्याच घेतलेल्या आहेत. तिकडे टोमॅटोही मी कट करून घेतलेला आहे, म्हणजे पूर्ण तयारी झालेली आहे. तर पटकन भाजीला मी तडका देते आणि संग पीठ मळणं आणि भाकरीसाठी पीठ चाळून घेणं म्हणजे खूप सारं आहे. तर इकडे हिरवी मिरची मी वाटून घेतलेली आहे, म्हणजे थोडीफार भाजीसाठी मी वाटलेली आहे आणि थोडीफार मी ठेचा बनवलेला आहे, म्हणजे लसूण, आलं, जिरं हे सगळं टाकून. शेंगदाण्याची चटणी वाटायचा विचार होता, पण शेंगदाणे नाही आहेत आणि आणून देण्यासाठी आता यावेळेत कोणी नाही आहे. मिक्स भाजी कशा पद्धतीने बनवत आहे, तर कढई ठेवलेली आहे. छान गरम झाल्यानंतर 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी टाकले, अर्धा चमचा जिरं टाकलं, कढीपत्ता टाकलेला आहे. नंतर मी ठेचलेला लसूण जास्त प्रमाणातच टाकलेला आहे, म्हणजे 10-12 पाकळ्या लसूण मी ठेचून घेतला. म्हणजे कांदा वगैरे मी काही टाकणार नाही, कारण भाजी कांद्यामुळे लवकर खराब होऊ शकते आणि आम्हाला तर तसं तरी दवाखान्यात जायचं आहे. मग तिथं गेल्यानंतर ते जेवण संध्याकाळी करतील, त्यामुळे भाजी खराब होऊ नये मी कांदा वगैरे यामध्ये टाकलेला नाही. फक्त लसूण टाकला, लसणाचा कलर हलकासा गोल्डन ब्राऊन झाला. हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे, म्हणजे टाकलेलं नाही, आणखीन टाकायचं आहे. अगोदर मी गोबीज टाकलेले आहे आणि व्यवस्थित मी फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे. म्हणजे थोडा वेळ आपल्याला परतून घ्यायचा आहे, फोडणीचा टेस्ट छान यामध्ये उतरला जातो. नंतर मी यामध्ये गवारची शेंग टाकलेली आहे, व्यवस्थित परतून घेऊया. सुके मसाले नंतर टाकणार आहे, अगोदर भाजी आपल्याला व्यवस्थित फोडणीमध्ये थोडा वेळ फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे टेस्ट छान येतो भाजीला. आता टाकूया हिरवी मिरची. तर इथं 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. हिरवी मिरची नसली तर आपण लसूण, आलं आणि हिरवी मिरची पेस्ट बनवून फोडणीमध्ये टाकू शकता, तसं पण खूप छान टेस्टी भाजी बनते. तर नंतर टाकलेले मी सुके मसाले, अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर आणि 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे, कारण आपण हिरवी मिरची यामध्ये टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मसाले व्यवस्थित भाजले गेले की भाजीला टेस्ट खूप छान येतो. तर मी व्यवस्थित थोडा वेळ परतून घेतलेला आहे. आता टाकूया बटाटे. मी अर्धी
वाटी मसूरची डाळी टाकलेली आहे. यानं पण भाजीला टेस्ट, म्हणजे मिक्स भाजी बनत आहे. त्यामध्ये आपल्या घरी जितक्या भाज्या आहेत थोड्या प्रमाणात ते पण टाकायचे आहेत. आपल्याला शिमला मिरची असो, गाजर असो, ते पण आपण यामध्ये ॲड करू शकतो. जसं गौरी आगमन झालं तेव्हा आपण 16 भाज्या बनवतो, त्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या असतात आणि ती भाजी इतकी टेस्टी बनते ना, तशाच पद्धतीने ही भाजी पण बनलेली होती. तर थोडीफार मी डाळ पण टाकलेली आहे, छान परतून घेतलं. नंतर टाकले चवीपुरतं मीठ आणि थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे. गरम मसाला वगैरे मी भाजीमध्ये काही ॲड करत नाही आहे, फक्त खिचडी बनते त्यावेळेतच मी टाकत असते. मसाला टाकून मी परतून घेतला. शेवटला मी टोमॅटो टाकलेला आहे. कोथिंबीर वगैरे नाही संपलेली आहे आणि आणलेली नाही, फक्त मी कढीपत्ता टाकत आहे आजकाल, कारण कोथिंबीर तितकी व्यवस्थित भेटतही नाही आणि महाग खूप झालेली आहे म्हणून मी आणत नाही आहे. छान मिक्स केलं, परतून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून कमी गॅसवरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे. म्हणजे एकदम असं जास्त पाणी टाकून रसा भाजी बनवायची नाही, मला सुकी भाजी बनवायची आहे, कारण आपल्याला पॅक करून न्यायचं आहे. तर म्हणलं थोडीशी सुकी भाजी असली तर ठीक आहे आणि घरी जेवण करण्यासाठी वरण तर मी बनवलेलंच आहे. तर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि झाकून ठेवूया. आणि मी त्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकलेलं आहे, जसं तुम्ही बघितलेलं आहे. छान मिक्स केला आणि झाकून ठेवूया कमी गॅसवरती. तोपर्यंत कपडे धुले की नाही ते बघूया. तर कपडे धुलेले आहेत, तर कपडे मशीनमधनं काढते आणि हवेला टाकते, म्हणजे कपडे अगोदर ड्राय होऊन येतात, जास्त वेळ लागणार नाही याच्यासाठी, म्हणजे हडकण्यासाठी. कपडे हडकू टाकलेले आहेत आणि आता बघूया भाजीला एक वेळ. तर भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. तर छान मी मिक्स केलं कमी गॅसवरती. आणखी थोडा वेळ 1 ते 2 मिनिट मी ठेवलेला आहे. तोपर्यंत चपातीसाठी कणिक मळून घेऊ. तर इकडं गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे. छान मिक्स करू आणि थोडं पाणी टाकून छान थिक हे कणिक मळून ठेवायचे आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण चपाती बनवायला घेऊ त्यावेळेस आपल्याला हे छान मऊ करून घ्यायचं आहे. तर इकडं थोडं पाणी टाकून मी कणिक मळून घेते आणि बाकीची कामं आवरलेली आहेत. थोडेफार भांडे झालेले आहेत. तर विचार केला की अगोदर मी स्वयंपाक बनवते, नंतर भांडे क्लीन करणार आहे, कारण भांडे खूप सारे झालेले आहे. सकाळी एक वेळा सगळ्यांचं जेवण झालेलं आहे, स्वयंपाक झालेले भांडे पण मी जमा करून ठेवले, कारण मला भाजीची तयारी हे ते करायचं होतं आणि भरपूर सारी घरची कामं होऊन जातात. पूजेला थोडासा वेळ लागला. परत कपडे सगळे, म्हणजे यांचे कपडे ना ग्रीस वगैरे लागलेले असतात, त्यामुळे ते थोडं मला घासून वगैरे त्या मशीनमध्ये टाकावं लागतं, त्यामध्ये थोडासा वेळ लागला. तर अशीच आपली छोटी छोटी कामं होऊन जातात. दिवसभरात कसा वेळ जातो कळत नाही. कणिक मळलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे मी थोडा वेळ. कणिक रेस्ट घेत राहील तोपर्यंत वातावरणाचा एन्जॉय घेऊया. आज वातावरण छान झालेलं आहे, छान ऊन आहे आज. म्हणजे दररोज कसं हवा तरी असते, आभाळ तरी असतं, म्हणजे परफेक्ट ऊन असतं राहतच नाही, पण आज व्यवस्थित आहे, वातावरण छान झालेलं आहे. आणि ताई आता इतक्यात येतील, म्हणजे आलेल्या आहेत बस स्टॉपला म्हणत होत्या. तर आता घरी यायला थोडासा वेळ लागेल, तोपर्यंत मी भाकरी बनवून घेते आणि चपात्याही बनवून घेते. म्हणजे ताई म्हणत होत्या मी आल्यानंतर मी चपाती लाटून देते, तुम्ही सेका असं म्हणत होत्या, पण भरपूर लेट होणार आहे. आणि तसं तर ताई आल्या लगेच किचनमध्ये सुरुवात करतात, त्यामुळे मला ते पण नको वाटतं. पण ताईला असं वाटतं की तुम्ही एकटे किती करता, मी आल्यानंतर करू लागते थोडंफार, तुम्ही शांत बसा, असं त्यांचं म्हणणं होतं. तरी पण आता आम्हाला तिकडं पण जायचं आहे. तर पटकन या कामापासून मी फ्री होते आणि जेवण खाणं सगळं करून जायला आम्हाला तसं तर आरामात 1 ते 2 तास लागणारच आहे. ज्वारीची भाकर कशा पद्धतीने बनवते भरपूर वेळा शेअर केलेला आहे आणि तुम्ही म्हणत होतो की ताई भाकरी परातीत बनव, तू डायरेक्ट किचन काउंटर बनवते. तर हो, मला परातीत भाकर बनवायला जमत नाही. लाकडी काठवट असल्याने त्यावरती परफेक्ट बनतात, पण परातीत जी स्टीलची परात असते ना त्यामध्ये जमतच नाही आहे, भाकर व्यवस्थित फिरतच नाही. मला सवय नसल्यामुळे होत असेल, पण जमत नाही म्हणून मी अशा पद्धतीने डायरेक्ट किचन काउंटर भाकरी बनवून घेते, व्यवस्थित बनतात. तर थोड्याशा पातळच भाकरी मी आज बनवलेल्या आहेत, म्हणजे दररोजच्या भाकरी माझ्या थोड्याशा जाड असतात, पण आज तिकडे पॅक करून न्यायचं आहे मला, त्यामुळे मी पातळच भाकरी बनवलेल्या आहेत. कारण पावसाळा दिवस आहे ना, भाकर जाड असली तर जास्त वेळ ते राहत नाही, गरम गरम खाण्यासाठी ठीक असते, पण कुठेतरी न्यायचं तर पातळच भाकर आपल्याला लागणार आहे. तर अशा पद्धतीने मी सगळ्याच भाकरी बनवून घेते आणि लगेच मी चपात्या बनवायला सुरुवात करते. कणिक तर मी मळून ठेवलेली आहे, बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे. भाकरी पूर्णपणे झालेल्या आहेत आणि कणिक मळून 1 अर्धा तास झालेले, म्हणजे अर्धा तास हे कणिक छान रेस्ट घेतलेला आहे. तर थोडंसं तेलाचा हात लावून ही कणिक व्यवस्थित मी मळून घेते आणखीन एक वेळा, म्हणजे चपात्या छान मऊसूत आणि लुसलुशीत बनून तयार होतात. तिकडे हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि छान ही कणिक आपल्याला मळून घ्यायची, आणखीन एक वेळा छान अशी मऊसूत बनवून घ्यायची आहे. म्हणजे कणिक जितकं व्यवस्थित आपण मळलं ना तितकी चपाती छान मऊसूत आणि लुसलुशीत बनून तयार होते, म्हणजे गार झाल्यानंतर खाण्यासाठी छान मऊ बनून राहते. तर इकडं कणिक मी मळून घेतलेला आहे आणि लोखंडी तव्यावर मी चपाती बनवणार आहे. म्हणजे जे पॅन आहे चपातीसाठी मी ठेवलेलं होतं, म्हणजे दोशी उठत नाही ते व्यवस्थित, म्हणून मी ते चपातीला बनवलेलं होतं. पण काल काय झालं, ब्रेकफास्टमध्ये मी धपाटे बनवले आणि त्या पॅनवरती बनवत होते आणि ते व्यवस्थित पलटत नव्हते, म्हणजे मोडत होते, म्हणून मी काय केलं त्याचा दांडा धरून पलटायला गेले आणि ते मोडूनच गेलेलं आहे. तर मला आता पॅन टाकूनच द्यावं लागेल ते, कारण जमणार नाही.
म्हणून मी लोखंडी तव्यावरच मी चपाती बनवत आहे. म्हणजे लोखंडी तव्यावर असो किंवा पॅनवर चपात्या व्यवस्थितच बनतात. लोखंडी तव्यावर तर खूपच तर इकडे मी 3 कोणी चपाती बनवते. छान व्यवस्थित फुलली जाते. तर चपाती अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आणि आतमधून भरून मी तेल लावते. मग दुमडते, आणखीन तेल लावते. म्हणजे अशा पद्धतीने 3 पदर बनवायचे त्याचे. आणि चपाती जी आहे ना तव्यावरती टाकली आणि पलटून घेतलेलं आहे. थोडंसं तेल टाकून आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायचे आहे. एकदम छान चपात्या बनून तयार होतात. तर इकडं बघू शकता आलट पलट करती चपाती मी शेकून घेतलेली आहे. आणि अशाच पद्धतीने मी दुसरी चपाती बनवून घेते. म्हणजे सगळ्या चपात्या बनवून घेते. आता ठेवणार नाही बनवण्यासाठी. नंतर मी काही ताई आल्यानंतर फक्त जेवण होणार आहे आणि पॅकिंग मग जायचं लगेच. कारण कुठंतरी जायचं खूप तयारी असते. म्हणजे आपली घरची कामं हे आवरू का ते आवरू खूप सारं होऊन जातं. आपण घरात असल्यानंतर निवांत करतो. पण कुठंतरी जायचं ना खूप घाईगडबड होते. त्यावेळेस स्वयंपाक बनवायचं, पाहुण्यांचा पाहुणचार करायचा, घरची कामं आवरायची, खूप सारं होऊन जातं. आणि आपण स्वतः जेव्हा कुठं जायचं भरपूर विचार येतो आपल्याला. कारण सगळं आवरून आपल्याला जायचं असतं. तर मी चपात्या बनवतच होते तोपर्यंत ताई आणि भाऊ आलेले आहेत. पाय धुवायला पाणी दिलं अगोदर मी आणि पिण्यासाठी पाणी दिलेलं आहे. तर चपात्या बनवायचं मी थांबवलं आणि अगोदर मी सगळ्यांसाठी चहा बनवते आणि जी चपात्या बनवायची ते नंतर बनवणार आहे. तर ताई आलेत किचनमध्ये. मी म्हणलं निवांत बसा, फॅन ऑन करते. म्हणजे गरमी खूप आहे, आज ऊन आहे. तर म्हणलं निवांत बसा तुम्ही आणि चहा बनवून आणते. तर नाही, ताई म्हणत आहेत की किचनमध्ये जी काम आहे दोन आवरूया. आणि ताई पेरू घेऊन आलेले आहेत. तर तेच अगोदर कट करून देत आहेत. म्हणजे म्हणत आहेत की तुम्हाला पेरू खूप आवडतात म्हणून मी घेऊन आलेले आहे. आणि पेरू असे आहेत ना आतमधनं लाल आहेत, बघू शकता तुम्ही. छान असतो याचा फ्लेवर, मला खूप आवडतो. तर ताईने इकडं पेरू कट करून दिलेले आहेत आणि मला खाऊ पण घालत आहेत. तर खात मी इकडे चहा ठेवते आता. म्हणजे भाऊ बसलेले आहेत, त्यांना पाणी वगैरे दिले, फॅन ऑन केलेला आहे, टी व्ही पाहत बसलेले आहेत. आम्ही ननंद भाऊजा एकटं पेरू खात आमची कामं चालू आहेत, बोलणंही चालू आहे. आतापर्यंत मी एकटी कामं आवरत होते. आता ताई आलेल्या आहेत. तर इकडे आमची बडबडी चालू आहे आणि आमची कामंही चालू आहेत. चपात्या मी थोड्या बनवल्या, आणखी थोड्याफार बनवायच्या आहेत. तर अगोदर मी चहा बनवते आणि निवांत मी चहा घेते सगळ्यासोबत आणि मग बाकीचा जेही स्वयंपाक आहे नंतर बनवणार आहे. म्हणजे मी प्रयत्न केला की ताई येईपर्यंत सगळं किचनचं आवरावं, आल्यानंतर फक्त जेवणच ठेवायचं. पण झालाच थोडा लेट मला, कारण थोडंसं यामग केलं की वेळ जातो, त्यामुळे तसं झालेलं होतं. तर इकडे पेरू तर खायला घेतलेलं आहे, चहा पण बनत आहे. तुम्ही कसला वेट करता, या सगळेजण पेरू खायला. दूध घेतलेलं आहे. दुधामध्ये चहा पावडर, आलं आणि साखर टाकली थोडीफार, कारण ताई जास्त गोड चहा पीत नाहीत म्हणून मी कमी प्रमाणात साखर टाकलेली आहे. चहा उकळत राहील तोपर्यंत आमचं ननंद भाऊजाईचं बोलणं चालू आहे. तर इकडे चहा पण उकळलेला आहे. तर अगोदर चहा देते सगळ्यांना आणि मी चपात्या बनवून घेते. म्हणजे किचनपासून फ्री झाल्यानंतरच बाकीची कामं मला आवडता येतील, कारण पॅकिंगही मला करून घ्यायची आहे. चपाती, भाजी, भात सगळं मला कशा पद्धतीने पॅकिंग करू तेच विचार करत आहे. तर बघते मी टिफिन घेतलं, तर टिफिनमध्ये भाजी, वरण एकामध्ये आणि एकामध्ये भात, म्हणजे 3 डब्याचं टिफिन आहे माझ्याकडे. आणि चपात्या भाकरी जे आहेत ना ते मी एका रुमालमध्ये घेणार आहे. तर इकडं भाऊ बसलेले आहेत. तर चहा दिलेला आहे सगळ्यांना. तर मी हे घेते यांच्यासोबत, म्हणजे थोडा वेळ बोलणंही होईल आणि चहाही पिऊन होईल. मग नंतर परत मी किचनमध्ये सुरुवात करणार आहे. आणि ताई आहेत मदतीला. आता तितका टेन्शन येणार नाही मला. थोडासा लेट झाला तरी काही हरकत नाही. म्हणजे एकाला दोघे असलो ना, थोडासा वेळ झाला तरी टेन्शन येत नाही. जेव्हा एकटीवरती सगळं येतं ना त्यावेळेस खूप टेन्शन येतं की कधी आवरायचं आणि कधी निघायचं. म्हणजे वेळ होत आहे आपलं लक्ष वेळेकडेच असतं. तोपर्यंत कपडे पण हडकलेले आहेत. तर कपडे काढून फोल्ड करूनच ठेवून जायचं आहे, कारण आम्हाला येता भरपूर लेट होणार आहे. घरातनंच आम्ही लेट निघत आहोत. मग घरी यायला आम्हाला 10 वाजलेलेच होते, 10 साडे 10 वाजलेले होते. मग आल्यानंतर मी कधी आवरणार होती ही सगळी कामं. हे बरं झालं की मी सगळं आवरूनच गेलेले होते आणि बाबा पण आमच्या सोबतच येत आहेत. म्हणजे सगळेजण जात आहोत. दिनेश कॉलेजला गेलेला आहे आणि पाऊस पाणी आलं तरी पण कपडे काढण्यासाठी कोणी राहणार नाही घरामध्ये. त्यामुळे सगळीच कामं आवरून सगळं मला निघायचं आहे. तर चहा पिऊन झालेला आहे माझा. आता पटकन मी चपात्या जी राहिलेल्या आहेत बनवून घेते. तर आणखीन 1-3-4 चपात्या बनलेल्या आहेत, सगळ्याच मी बनवून घेतल्या. आणि यांना पण फोन लावलेला होता की या लवकर सगळेजण जेवण करूया, कारण ते असतात कामामध्ये. तर म्हटलं लवकर या थोडंसं आज. तर इकडे बघू शकता पूर्णपणे मी चपात्या भाकरी बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता मी इकडं लोणचं पॅक करते अगोदर तिकडून नेण्यासाठी.
तर हे छोटा डब्बा घेतलेला आहे मी, यामध्ये मी लोणचं पॅक करत आहे आणि मी ठेसा वाटून घेतले ते पण पॅक करून घेते. आणि बाकीचा स्वयंपाक जे आहे ना, रुमालमध्ये भाकरी चपात्या बांधणार आहे आणि टिफिन घेणार आहे 3 डब्याचं. एकामध्ये भात, वरण, भाजी हे सगळं आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल. तर ह्या डब्यामध्ये मी इतकं लोणचं भरून घेतलेलं आहे. आणि पटकन अगोदर सगळ्यांना जेवायला वाटतं, हे पण आलेले आहेत. तर अगोदर सगळ्यांचं पोटपूजा झाली ना, मग बाकीचं कामं जे आहेत ना आवरायला मला थोडंसं हे होईल. नाही तर आता जेवण हेही तेही होणार नाही असं होणार आहे. तर मला अगोदर सगळेजण जेवण करायला बसा. तर हे आल्यानंतर फ्रेश झाले आणि बसलेले आहेत आता जेवण करायला. पटकन अगोदर जेवायला वाटते. ताई म्हणत होते की सगळं बाहेर घेऊन जाऊया हॉलमध्ये आणि तिथंच आपण बसून जेवायला वाढूया, सगळं एकत्र जेवण करूया. त्यांचं बरोबर आहे, पण हे सगळा पसारा बाहेर नेऊन ठेवूया आणखीन आणायला भरपूर वेळ लागणार आहे मला. म्हणून म्हणलं मी इथंच ठीक आहे, इथंच मी वाढते आणि तुम्ही नेऊन द्या सगळ्यांना. आणि तोपर्यंत मी इकडे टिफिन पण पॅक करून घेता येईल मला इथल्या इथं. आणि जे अगोदरचे भांडे झाले होते स्वयंपाक केलेले सगळे मी स्वच्छ केलेले आहेत. किचन काउंटर स्वच्छ केलेलं आहे. म्हणून ताई म्हणत होते आता वेगळ्या ताटल्या भरू नका, पात्रामध्ये जेवायला वाढव्या. तर म्हणलं पात्रामध्ये इथं वाढेल तर उचलून नेता येणार नाही, तर म्हणलं ताटल्याच ठीक आहे, ताटलीमध्येच मी वाढलेलं आहे. तर इकडे वाटीमध्ये वरण दिलेलं आहे, भाजी जे स्वयंपाक बनलेले पटकन वाढते. तोपर्यंत ताई पाणी भरून घेत आहेत. फिल्टरचं पाणी पण संपलेलं आहे, तर हंड्यातलंच पाणी आता घेत आहेत. आज मी गोडामध्ये काहीच बनवलं नाही. ताई म्हणत होत्या की गोडामध्ये काहीच बनवू नका, कारण शुगरचाही प्रॉब्लेम आहे भाऊला. तर म्हणलं ठीक आहे, आता काहीतरी नाही तर नाही. मी सपक शिरा बनवायचा विचार करत होते फक्त तूप टाकून, पण ताई म्हणत होत्या नका, आता लेट झालेला आहे म्हणून मी शिरा बनवला नाही. फक्त भाजी, भात, वरण, भाकरी, चपाती ज्यांना जे आवडेल ते जेवण करतील. तर इकडं ताटली मी वाढलेली आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. दुपारची जेवण थाळी तयार आहे. ताक पण बनवलेलं आहे मी, म्हणजे यांना तरी बिन ताकाचं जेवण होत नाही, ताक लागणारच आहे, म्हणून मी अगोदरच बनवून ठेवलेलं आहे. इकडे जेवण थाळी तयार आहे. अगोदर मी सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे. बाबा, भाऊ हे सगळेजण जेवण करायला बसलेले आहेत आणि आमच्यासाठी ताट मी इकडं वाढून घेतलेले आहे. म्हणजे सगळे संग जेवण करूया आणि मग निघूया, कारण वेळही आता तितका नाही आहे की निवांत जेवण करू. तर ताक मी अगोदरच बनवून ठेवलं होतं. ताईनं सगळ्यांना ताक नेऊन दिलेलं आहे आणि मी टिफिन पॅक करून घेते आणि जेवण झाल्यानंतर लगेच आम्ही निघणार आहोत, कारण लेट झालेलं आहे. टायमिंग सांगितलं दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. थोडंसं लवकर निघायचा विचार होता, पण झालं नाही. घरची कामंही आवरली नाहीत माझी आणि ताई यायला लेट झाला. परत ताई आल्यानंतर यांना यायला लेट झाला, असं झालेलं आहे. तर असो, आता निघूया जेवण झाल्यानंतर. टिफिनमध्ये मी भाजी पॅक केलेली आहे आणि एका टिफिनमध्ये मी वरण घेतलेलं आहे. आणखीन एक टिफिन मी नंतर व्हिडिओमध्ये बघितलं, माझ्या लक्षातच राहिलं. एका टिफिनमध्ये मला भात टाकायचं होतं आणि ते मी रिकामच घेऊन गेलं. घाईगडबडीत असे कामं होतात ना. तिथे गेल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की मी भात वरण सगळं आणलेलं आहे जेवण करा, पण मी भात नेलंच नव्हतं, ते डब्बा रिकामाच नेलेला होता मी आतमधला. आता लगेच मी इकडं भाकरी पण पॅक करून घेत आहे, म्हणजे एक रुमाला अंतरलेला आहे, त्यामध्ये मी थोड्याशा भाकरी आणि थोड्याशा चपात्या मी घेतलेल्या आहेत पॅक करून आणि ठेचा पण घेतलेला आहे. झालेली आहे आमची पॅकिंग. तर चला आता जेवण करूया पटकन आणि निघूया, कारण लेट खूप झाले. या आल्यापासून म्हणत आहेत खूप लेट झालेलं आहे, खूप लेट झाले चालू आहे, पण तेच येत आहेत आता खूप लेट केले, त्यामुळे आम्हाला लेट झाले. तर मी तर मॉर्निंगपासूनची कामं आवरत होते की जायचं आहे. आपल्या डोक्यात एक विचार असतो ना की जायचं आहे, मग त्यावेळेत आपण फटाफट सगळी कामं आवरतो. तर आता पटकन दार लावून घेऊया. हे गेलेले आहेत पुढं, म्हणजे कार दारासमोर येत नाही आहे, मेन रोडमध्ये थांबवलेले आहेत, तिथवर गेलेले आहेत. तोपर्यंत मी लॉक लावून आम्ही जायला नेऊया. तर लॉक लावलेलं आहे. नंतर आठवण आली की पाण्याची बॉटल आतमध्येच राहिली, म्हणजे ताईला इकडचं तिकडचं पाणी जमत नाही आहे, तर त्यांच्यासाठी पाणी भरून घेतलेली घरातलं. पाण्याची बॉटलही घेतलेली आहे आणि स्वेटर राहिलेलं होतं इथंच, म्हणजे रंजनाचं स्वेटर आहे ते त्यांना द्यायचं आहे मला. खूप दिवस झाले इथंच राहिलेलं होतं, ते पण मी घेतलेलं आहे. तर ते पण घेतलं, म्हणजे अशीच कामामध्ये थोडासा लेट झालाच आम्हाला.
तर चला आता जाऊया. मी दार बंद केलेलं आहे. शेरूचं बघू शकता तुम्ही तरमळ चालू आहे की मी कुठं जात आहे. साडी धरून वड हे धरून वड चालू आहे त्याचं. एक एक वेळा रस्ता धरून थांबत होता, पाय धरत होता. खूप लाडीगुडी लावत असतो. तर आम्ही फायनली जायला निघालेलो आहोत. लेट झालेला आहे पण काही हरकत नाही. आम्हाला जाता जाता तिथं 4-4:30 वाजले असतील आणि घरी यायला 10:30 वाजलेले होते. तर असं ताई नव्हतं. यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.